नमस्कार. मी पत्रकार किशोर पुजारी. आपण पाहत आहात मराठी टाइम्स. आटपाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक पार पडत आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या घटना व परिणाम करणारे घटक आपण पाहू. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यातील वाद मिटवून त्यांनी एकत्र येऊन उभा केलेले पॅनेल व युटी जाधव यांना दिलेली उमेदवारी ही पहिली घटना आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात युती होऊन पंढरीनाथ नागणे यांची उमेदवारी दाखल केली. मात्र सूचकाच्या मुद्द्यावरून नागणे यांचा अर्ज अवैध ठरल्याने ही चर्चा फिसकटली व शिवसेना शिंदे गटाने एकनाथ चलोरे ही भूमिका घेत रावसाहेब सागर यांची उमेदवारी दाखल केली. तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांची युती होऊन कुणबी दाखल्याच्या आधारे सौरभ पाटील यांची दाखल केलेली उमेदवारी ही प्रमुख घटना आहे. त्याबरोबर सर्वात परिणामकारक गोष्ट म्हणजे देशमुख बंधू प्रथमच राजकीयदृष्ट्या एकमेकाच्या विरोधात उभे आहेत. या चार प्रमुख घटना निवडणुकीवर परिणामकारक व निर्णायक ठरणार आहेत. भाजपकडून बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. तर एकाच गटाच्या लोकांच्या जागेवर आरक्षण टाकणे ही वाईट प्रवृत्ती असल्याचे सांगून यासाठीच निवडणूक लढवित असल्याचे सांगितले. संयुक्त आघाडीच्या वतीने बोलताना माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आटपाडी करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच पैशाचेच राजकारण करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल असा विश्वासही व्यक्त केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी पाटील यांनी सांगितले की लोकांच्या स्वप्नातील आटपाडी शहर मी बनवणार आहे. त्याबरोबरच आटपाडी जिल्ह्याचाही दर्जा मी देणार आहे. केलेल्या विकास कामाच्या जोरावर लोकांच्या समोर जात असून केवळ निवडणुकीपुरते बाहेर पडणाऱ्या नेत्यांना जनता स्वीकारणार नाही असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख व ब्रह्मानंद पडळकर सक्रिय आहेत. तर संयुक्त विकास आघाडीकडून राजेंद्रांना देशमुख, भारत पाटील, आनंदराव पाटील, हनुमंतराव देशमुख, DM पाटील सक्रिय आहेत. तर शिवसेनेच्या शिंदे गटाने एकनाथ चलोरेची भूमिका घेत तानाजी पाटील एकट्याने किल्ला लढवत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या राजकीय घडामोडी पाहून सर्वसामान्य माणूस चक्रावून जाणारी परिस्थिती आहे. मंत्रिमंडळात एकत्रितपणे सहकारी म्हणून काम करणारे उपमुख्यमंत्री विटा येथे येऊन शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतात. तर त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी पालकमंत्री चंद्रकांत दादा आटपाडी येथे येऊन भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतात. त्याबरोबरच एकमेकाचे विरोधक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत आटपाडीमध्ये एकाच उमेदवारासाठी एकत्र येऊन लढत देत आहेत. एकूणच राज्याच्या राजकारणाची भविष्यातील दिशा ही संभ्रमात टाकणारी आहे. एकूणच पाहता नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत जातीय समीकरणाचा विचार व वापरही केला जाणार आहे. आटपाडीतील जनता कोणत्या नेतृत्वावर विश्वास टाकणार आहे हे लवकरच समजेल. त्याबरोबरच कोणते नेतृत्व प्रभावी ठरेल हेही समजणार आहे. या निमित्ताने आटपाडी तालुक्यातील कोणकोणत्या नेतृत्वाने संस्थान काळापासून जिल्हा, राज्य व देश पातळीवर काम केले आहे ते आपण पाहू. आटपाडी तालुक्याच्या राजकीय परंपरेचा इतिहास पाहिला तर संस्थान काळापासून उज्ज्वल परंपरा असलेला हा तालुका आहे. अंश संस्थानचे जाणते राजे भवानराव पंत प्रतिनिधी यांनी देश स्वतंत्र होण्या अगोदरच संस्थानला स्वतंत्र केले होते व त्यांनी लोकशाही राबवली होती. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्यातून रुस्तमराव बापू चव्हाण देशमुख व अमिनुद्दीन कुरेशी या दोघांना त्यावेळी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. देश स्वतंत्र होण्यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये आटपाडीचे 2 मंत्री होते ही बाब विसरता येणार नाही. सांगली व सातारा हा एकत्रित जिल्हा असताना ज्येष्ठ नेते राजनबापू पाटील हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यावेळेला रुस्तमराव देशमुख हे लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. खानापूर आटपाडीची एकत्र पंचायत समितीने असताना पहिले सभापती होण्याचा बहुमान श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांना मिळाला होता. त्याबरोबरच आटपाडी तालुका स्वतंत्र झाल्यानंतरही पहिले सभापती होण्याचा मान त्यांनाच म्हणजे श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनाच मिळाला होता. त्याच वेळी पंचायत समितीत उपसभापती असलेले अण्णासाहेब लिंगरे यांना तत्कालीन आटपाडी कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचा मान मिळाला. अण्णा लिंगरे यांच्या आमदारकीसाठी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी फार प्रयत्न केले होते. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडी तालुक्याचा सन्मान जपत तालुक्यासाठी फार मोठे काम केले.
तदनंतर 1995 साली राजाराम देशमुख यांनी अपक्ष लढत आमदारकी खेचून आणली. त्यानंतर भाजपाने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली. त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जत मतदारसंघातून निवडून येण्याचा बहुमानही गोपीचंद पडळकर यांनी मिळवला. राज्यातील विविध प्रश्नावर लढा देत असतानाच गोपीचंद पडळकर यांची वाटचाल ही राज्यस्तरीय नेतृत्वाकडे होत आहे. आटपाडीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम नाईक यांनी केंद्रीय मंत्री व राज्यपाल ही पदे भूषवून देशभर नावलौकिक मिळवला. त्याबरोबरच गोमेवाडीचे ऍडव्होकेट जयंत सोहनी हेही जत मतदारसंघातून 2 वेळा विधानसभेवर निवडून आले होते. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगूळकर यांनाही 2 टर्म विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला. त्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदी बऱ्याच जणांनी आपला कार्यभार चांगल्या पद्धतीने सांभाळला. महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करीत असताना कैलासवासी अण्णासाहेब पत्की, अध्यक्ष तानाजी पाटील यांनी प्रभावीपणे काम केले. त्याबरोबरच समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तालुक्यातील नवीन नेतृत्वामध्ये संघर्ष असेल, मात्र कार्यपद्धती प्रभावी असल्याने विकास कामासाठी निधी आणण्यास ते प्रयत्नशील असतात. त्याचा परिणाम म्हणून तालुक्यामधील विकास कामांचा वेग वाढला असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. युती शासनाच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाचा रोखे वितरणाचा शुभारंभ आटपाडी तालुक्यामध्येच पार पडला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची उपस्थिती होती. त्याबरोबर स्वर्गीय नागनाथांना नायकवडी यांच्या वाणी परिषद या सर्व आटपाडीमध्येच संपन्न झाल्या. एकूण पाहता राजकीय परंपरा दैदिप्यमान असलेला हा तालुका. आपल्या विधानसभा मतदारसंघाचे नाव पूर्वी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ असे होते. मात्र काही निवडणुकापासून ते फक्त खानापूर मतदारसंघ असे नाव राहिले. त्यामधून आटपाडी हे नाव वगळले गेले आहे. परिणामी विधानसभेच्या पटलावरून आटपाडी हे नाव अदृश्य झाले आहे. पूर्वी निवडणुकांचे अर्ज भरणे, त्याबरोबरच मतमोजणी या सर्व प्रक्रिया आटपाडी येथे पार पडत. मात्र त्याही कालांतराने बंद होऊन त्या सर्व प्रक्रिया आता विटा येथे पार पाडल्या जातात. एकंदरीत या तालुक्यातील नेतृत्वांनी व जनतेने आपला दैदिप्यमान राजकीय इतिहास व परंपरा कायम स्मरणात ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे. आटपाडी नगर पंचायतची पहिलीच होणारी निवडणूक ही येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम असणार आहे. सर्वच पॅनेलनी विकासात्मक कामांची आश्वासने दिलेली आहेत. आटपाडी शहरातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधाबरोबरच विकास कामे होणेही आवश्यक आहे. तालुक्यातील एकमेव शहर असणारे आटपाडी हे नगर फक्त आटपाडीसाठी नाही तर तालुकावासियांसाठी अभिमानास्पद वाटावे असे बनले पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. तो तास इतकेच. नमस्कार.